नर्मदे हर, नर्मदे हर. आत्ता आपण आहोत महेश्वरच्या अहिल्या घाटावर आणि मा नर्मदेच्या किनाऱ्यावर. ही आहे मा नर्मदा. मा नर्मदा अमरकंटक इथे उगम पावते आणि ही इतकी पवित्र नदी आहे की ह्याची परिक्रमा असंख्य लोक करतात. चातुर्मासात फक्त ही परिक्रमा बंद असते, एरवी ही परिक्रमा सुरू असते. आणि नर्मदेला असं म्हणतात, नर्मदे का हर कंकर हे शंकर, नर्मदे का हर कंकर हे शंकर. त्याच्यामुळे नर्मदा जलाला नर्मदा जल सतत शिवाला अभिषेक घालते आहे असं ह्याचं महात्म्य आहे. इतकी ही पवित्र नदी आहे. नर्मदेचं दुसरं नाव आहे रेवा आणि रेवा सागर इथे ती समुद्राला मिळते. तर अशी ही पवित्र नर्मदा मैया जिची परिक्रमा केली जाते, पायी चालत परिक्रमा करतात आणि परिक्रमावासियांची अशी श्रद्धा आहे की मैया खाण्याची, पिण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था करते. ती अतीव लाडाने तिची परिक्रमा करून घेते. हे जल इतकं पवित्र आहे की नर्मदा स्नानाचंही खूप महत्व आहे. ज्याप्रमाणे गंगा आणि यमुनेच्या स्नानाचं महत्व आहे, त्याप्रमाणे नर्मदेच्या फक्त दर्शनाचं महत्व आहे. केवळ नर्मदेच्या दर्शनाने पापनाशन होतं, पापमुक्ती होते असा इथला प्रघात आहे. अशी खूप छोटी छोटी शिवलिंग, खूप छोटे छोटे नंदी प्रत्येक नर्मदे किनाऱ्यावर आपल्याला दिसतात. तर अशी ही मा नर्मदा आणि नर्मदेचं स्तोत्र, त्याची पूजा ही खूप महत्वाची आहे. तर आपण आहोत आता अहिल्या घाटावर. समोर आहे महेश्वरचा अहिल्या घाट आणि आता आपण, तर हे दूरपर्यंत तुम्ही नर्मदा बघू शकता. मैया किती गोड दिसते आहे आणि याच नर्मदेच्या पाण्याने इथला प्रदेश अतिशय सुजलाम सुफलाम झालेला आहे. नर्मदे हर. नर्मदेविषयी बोलायला लागलं तर आपल्याला खूप वेळ जाईल, खूप मोठा व्हिडिओ होईल. नर्मदेचे अथांग असं पुराण आहे आणि मा नर्मदेचं वाहन आहे मगर. ती मगरीवर आरूढ झालेली आहे. तर देवी अहिल्याबाईंची शिवावर प्रचंड प्रचंड श्रद्धा होती. असं म्हणतात, नर्मदे का हर कंकर हे शंकर. नर्मदेत बाण मिळतात शंकराचे आणि त्यांच्या पूजेत हे बाण होते. देवी रोज सहस्रलिंग निर्माण करून ते इथे हे करत होते, रोज नर्मदेत विसर्जन करत होते. तर या नर्मदे मैयाबद्दल मला जेवढी माहिती होती तेवढी सांगितली. अतिशय पवित्र अशी ही नदी आहे आणि इथे केवळ तिच्या दर्शनाने पापनाशन होतं असं सांगितलं जातं. अशी ही नर्मदा मैया. नर्मदा मैयाची मला खूप ओढ लागली होती. 2 वर्षापूर्वी ओंकारेश्वरला तिचं दर्शन झालं होतं, परंतु आता ही इतक्या जवळून, इतक्या लवकर 2026 मध्ये तिने बोलावून घेतलं. असं म्हणतात, प्रेमाने तिला बोलवलं तर ती नक्की ओ देते, हाक देते आणि बोलवून घेते तिच्या दर्शनासाठी. तर हा नर्मदा मैयाचा महेश्वरीतला व्हिडिओ. तुम्ही जर महेश्वरला येत असाल तर जरूर इथे वेळ व्यतीत करा. फार 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 सुंदर आणि अप्रतिम असं वातावरण आहे. छान वाटलं सगळं इथे येऊन आणि तुम्हाला ही माहिती सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे. पलीकडच्या तीरावरही तुम्ही एक मंदिर बघू शकता. तर नर्मदेच्या किनाऱ्यावर अशी असंख्य शिवलिंग, असंख्य शिवमंदिर आहेत. अशी ही पवित्र नर्मदा मैया. तर भेटूया आता आपण राजवाड्यातील इतर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. महेश्वरीतील नर्मदा मैया. नर्मदे हर, नर्मदे हर.